हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आज आहे बघा कृष्ण जन्माष्टमी. यालाच काही लोक जन्माष्टमी म्हणतात, कोणी गोकुळाष्टमी म्हणतात, कोणी गोपाळकाला असेही म्हणतात. तर श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेमध्ये कंसाच्या बंदीशाळेत विष्णूचा 8वा अवतार म्हणजेच आपल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. आणि म्हणूनच हा दिवस खूप मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. तर बघा, रात्री 12 नंतर श्रीकृष्णाचा जन्म झालेला असल्यामुळे रात्री 12 नंतर आपण याचा म्हणतात ना पूजा करतात. आता याच्यामध्ये पण आहे बघा, माझ्या काही मैत्रिणी गुजरात येतात, ती लोक आपण ज्या दिवशी दहीहंडी फोडतो त्या दिवशी ती लोक उपवास करतात. आणि आपण अष्टमीच्या आदल्या रात्री म्हणजे कृष्णाच्या जन्माच्या आदल्या दिवशी उपवास करतो. तर असं बघा, रात्री 12 नंतर जन्माष्टमीचा उपवास चालू होतो. आणि मी दरवर्षी देवाऱ्यामध्येच पूजा मांडते, पण म्हटलं ना असं आपण पूजा वेगवेगळ्या मांडतोय, तर म्हटलं चला ही पण पूजा काहीतरी वेगळी मांडूया. आणि त्याच काल मी प्रिपरेशन केलं होतं डेकोरेशनचं. आणि जो कपडा मागे लावला तो दोघं पडला आणि त्याच्या जागी बघा मोरपिसांचा वापर केला. तर छान अशी पहिली गणपतीची पूजा करून घेतली. कारण का पूजा जेव्हा आपण वेगळा मांडतो ना, म्हणजे मंदिरापासून जेव्हा वेगळा मांडतो तेव्हा गणपतीचं स्तवन हे पहिलं केलं गेलं पाहिजे. तर दिव्यांची पूजा केली, दिव्याचं दीप प्रज्वलन केलं, त्याच्यानंतर गणपतीची पूजा केली आणि मग श्रीकृष्णाची पूजा करायला घेतली. त्याला पण पंचामृताचा पंचामृताचा अभिषेक केला, पाण्याचा अभिषेक केला आणि मग त्याची स्थापना केली. फक्त मी इथे पाळणा घेतला नाहीये, कारण का आमच्याकडे कोकणात पद्धत आहे, बरेचसे आमचे उत्सव एक गावी असतात, मूळ घरामध्ये केले जातात. आपण इथे कसं स्थायी स्वरूपात राहिलेलो असतो, पण आपले सर्व जे सण समारंभ ते गावात केले जातात. त्याच्यामुळे मी त्या हिशोबाने फक्त इथे चौरंगावरती श्रीकृष्णाचं स्थापना केली आहे. तर छान अशी देवपूजा, जशी म्हणजे म्हणतात ना इतर वेळी मी जशी पूजा करते तर तशीच मी पूजा केली. आणि दरवर्षी मी पूजा करते. आणि मग आमच्या इथे श्रीकृष्णाचा जन्म म्हणून इथे मूर्ती आणली जाते एका मंडळामध्ये, तर तिकडे मी जाते. पण यावेळी गेली नाही, कारण सकाळपासून जो प्रचंड पाऊस लागतोय ना, आणि यावेळी पावसाने भरपूरच म्हणजे म्हणतात ना जसं तो पावसाळ्यामध्ये जसा लागायला पाहिजे त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने पाऊस लागतोय. आणि विशेष म्हणजे आज मुलगी कामावर आली तेव्हा कळलं की मुंबई साईडला पाऊस नाही, आमच्या या बाजूला खूपच पाऊस आहे. तर मी रात्री छान अशी पूजा केली, कारण सगळे झोपी गेले होते, कारण सगळ्यांना सकाळी कामावर जायचं होतं आणि ती मुलीला तर सकाळी 4 वाजताच उठायचं असतं, त्यामुळे सगळे झोपले होते. तर मी छान अशी पूजा करून घेतली. आणि खरं सांगते, अशा ज्या पूजा मांडते ना, तर घरात माझ्यासोबत कोणीतरी असलेलाच एक भास होतो आणि तोच माझ्यासाठी खूप आहे. तर छान इथे पूजा मला म्हणजे ज्या पद्धतीने माझ्या हिशोबाने मला जशी करता येईल तसं मी पूजा मांडली छान अशी. आणि फक्त एवढंच होतं की मला या पूजा केल्यानंतर अख्खी रात्र मी जागी होती, कारण त्याच्यामध्ये जे डेकोरेशन मी कापूसाचा वापर केला होता. आणि आग आणि कापूस जर एकत्र आलं तर काही ना काहीतरी अनर्थ होऊ नये, त्याच्यासाठी मी छान अशी म्हणतात ना एक जागरणही झालं, कारण या दिवशी जागरण करावं असं म्हणतात, ते चांगलं असतं. तर छान अशी बघा पूजा केली. पूजा कशी झाली तेही मला सांगा. आणि त्याच्यानंतर ऍक्च्युली कृष्णाला पाय पडायला जाणार होती, पण पाऊस एवढा प्रचंड होता आणि रात्री बराच वेळ झाला होता, त्यामुळे मी तिकडे गेली नाही. पण तिकडे जी पूजा झाली ना त्याचा एक व्हिडिओ माझ्याकडे आला होता, तोही मी तुमच्यासाठी इथे आणलाय. तर बघा, यावर्षीची मूर्ती खरंच खूप छान होती, एकदम रेखीव. आणि कृष्ण जसं काय आपल्यासोबत हसतोय ना असं वाटत होतं. आणि तिथे सिम्पल डेकोरेशन पण छान वाटलं होतं. कृष्णाच्या मूर्तीच्या मागे बासुरी ठेवली होती आणि मोरपीस ठेवले होते, तर खरंच खूप छान वाटत होतं. आणि इथे पण कसं आहे, दहीहंडी कृष्णाचा जन्म होतो ना त्यावेळी पूजा केली जाते, सत्यनारायणाची पूजा वगैरे घालतात आणि मग दहीहंडी फोडायला जातात ती मानाची. आणि मग रात्रीच्या दहीहंड्या फोडल्या जातात. तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कसं असतं, भक्तिगीत, भजन, पूजा, उपवास, जागरण असा हा दिवस साजरा केला जातो. आता आणि दुसऱ्या दिवशी आपण गोपाळकाला साजरा करतो. आता गोपाळकाला म्हणजे काय, तर गोपाळ म्हणजे गायीचे पालन करणारा आणि काला म्हणजे एकत्र मिळून म्हणजेच काय, तर त्यावेळी कृष्ण यमुनेच्या काठी जेव्हा सगळे एकत्र यायचे तेव्हा पोहे, लाह्या, दही, ताक, डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी मिक्स करून तयार केलेला पदार्थ आहे ना, जो कृष्णाला अत्यंत प्रिय होता, ते खाल्लं जायचं असं मानलं जातात. की त्यावेळी श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा पदार्थ बनवायचे आणि तो पदार्थ वाटून खात होते. आणि तेव्हापासून ती प्रथा झाली की काला. म्हणूनच मग कोकणामध्ये दुसऱ्या दिवशी दहीकाला म्हणजे त्याला काला असं म्हणतात त्या पदार्थाला. पण दुसऱ्या दिवशी हा काला खाऊन उपवास सोडला जातो आणि गोविंदा आला हरी आला, गोकुळात आनंद झाला, हे असं म्हणत प्रत्येकाच्या घरी जाऊन आणि मग जी दहीहंडी जी असते म्हणजे माठामध्ये दही भरलं जातं, त्याच्यात हा काला भरला जातो जो आपण पदार्थांचा करतो तो. आणि उंचावरती ती हंडी बांधली जाते आणि प्रत्येक गोपाळ मिळून ती हंडी फोडतात, म्हणून त्याला
गोकुळाष्टमी किंवा गोपाळ काला असं म्हणतात. तर कालाचा अर्थ काय होतो, तर ते जे आपण जो पदार्थ बनवतो ना तो खाल्ला जातो त्याला काला म्हणतात. आणि ते गोपाळ म्हणजे सर्वांनी मिळून केलेलं असं, जे गायीचे पालन करते होते म्हणजे श्रीकृष्णाचे वंशज, म्हणून त्याला गोपाळ काला असं म्हणतात. तर बघा छान अशी ही हंडी फोडली आणि रात्री हंडी फोडली, आणि जी वरच्या थराला आहे ती मुलगी आहे, दरवर्षी ती मुलगी ती हंडी फोडते. आणि मग रात्रीच्या ज्या काय हंड्या असतात त्या फोडून येतात, आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या कृष्णाला हातगाडीमध्ये घेतलं जातं आणि संपूर्ण गावामध्ये फिरवलं जातं, आणि जिथे जिथे गावामध्ये मानाच्या हंड्या असतात त्या सगळ्या फोडल्या जातात. सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो ग्रुप आहे, म्हणजे जो आमच्या कांदिवली विलेज मध्ये जो दहीहंडीचा जो ग्रुप आहे त्याच्यामुळे यावर्षी इतर ग्रुप पण जोडले गेले होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण असं म्हणतो की हा हिंदूंचा सण आहे किंवा आपण साजरे करतो, पण सर्वात महत्वाचं म्हणजे या पथकामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध अशा सगळ्या जाती धर्माची मुलं एकत्र होती. आणि हीच तर विविधतातून एकात्मता आहे. आणि आपले सण साजरे करण्यामागची म्हणतात ना पूर्वकल्पना म्हणजे आपल्या परमेश्वरापासूनच, म्हणजे हे गोकुळाष्टमी ही आपल्या कृष्णाच्या काळापासून चालू आलेली. आणि विचार करा त्या वेळीपासूनच सगळेजण एकत्र येऊन सण साजरे करावे, हा त्यामागचा नेहमी उद्देश होता. आपले जे पण सण आहेत, जे पूर्वजांनी आपले स्थापन केले आहेत किंवा आपल्या परमेश्वरांनी जे सण जे स्थापन केले, त्या सगळ्या मागचा उद्देश एकच होता की जाती धर्म भेदभाव हे सगळं बाजूला ठेवून प्रत्येकाने एकत्र येऊन हे सण साजरे करायचे. आणि हे साजरे करताना आपल्या मनात जे असलेला एकमेकांबद्दलचा प्रेमाचा भाव आहे ना तो दाखवायचा आहे. म्हणजे म्हणतात ना की कुठेतरी दृष्ट वृत्तीची लोक जी असतात ना त्यांचा संवार करण्यासाठी किंवा दुष्ट गोष्टींची कल्पना हे कुठेतरी लोप पावली पाहिजे, आणि चांगल्यातला सकारात्मकता येण्यासाठी हे सण आपले जे साजरे केले जात होते. खरं सांगते आपण असं म्हणतो आताच्या मुलांना जर आपण आपला दृष्टिकोन जर बदलला तर पुढची पिढी तो दृष्टिकोन बदलते. आणि आता ज्या पद्धतीचं माहोल चालू आहे, म्हणजे आपल्याकडे सध्या जे पद्धतीचं चालू आहे ना, सध्या मराठी गुजराती, मराठी भैया, मराठी मुसलमान असे जे काही वाद चालू आहेत ना, तर ते वाद हे बाजूला ठेवून एक सण साजरे करणं गरजेचं आहे. कारण या सणातूनच आपली एकात्मता दिसून येते. म्हणूनच म्हटलं नाही की या ग्रुपमध्ये म्हणजे या दहीहंडीचा जो पथक आहे ना याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माची मुलं एकत्र आहे. आणि हंडी फोडताना बघा कसं असतं, आपला हा सण आहे बरोबर, आपण हा साजरा करतो. तुम्ही कधी विचार केला की ह्या सणांमागचं काहीतरी गांभीर्य काय असतं? प्रत्येकाने विचार बघा, वरती जो असतो म्हणजे एकदम वरच्या थरा असतो त्यालाही माज नसतो, आणि जो खाली जो असतो बॉटमला त्यालाही माज नसतो, आणि तो होऊ पण नाही. त्याचं कारण सांगते बघा, खाली जो असणारा जर त्यांनी ठरवलं की चल मी नाहीये तर पुढची हंडी वरच्याला वाटलं की चल खालचा नाही राहिला तर मला काय फरक पडतोय, मी तर वरती जातो हंडी फोडायला. पण जर खालचाच माणूस जर व्यवस्थित नाही राहिला तर तो वरती पोहोचू शकत नाही. आणि वर चढणारा असतो त्याला असं वाटत, आणि खाली राहण्याला असं वाटतं की आपणच नाही थांबलो तो वरती माणूस चढेल कसा. त्यामुळे मग कसं म्हणतात ना, आपल्यातला जो आंतरिक जो भेद असतो ना तो विसरण्यासारखा हा सण आहे. कारण हा सण एकमेकांच्या वरती विश्वासाने चढण्याचा आहे. जेव्हा तो खालच्या बॉटमच्या याच्यावरती जो पहिला थर चढतो त्याच्यावरती डिपेंड दुसरा थर चढत असतो, त्या दुसऱ्या थरावरती डिपेंड होऊन तिसरा थर चढत असतो. म्हणजेच काय, एकमेकांवरती विश्वास ठेवून ही विश्वासाची हंडी फोडली जाते. आज आपण म्हणतो 8 थर 9 थर 10 थर, पण हे थर केव्हा लागतात जेव्हा त्यांचा एकमेकांवरती विश्वास असतो. आणि हा विश्वास जेव्हा असेल त्याच वेळी तुम्ही इतक्या थराच्या हंड्या लावू शकता. आणि तो एकमेकांवरचा विश्वास, एकमेकांवरचं प्रेम जपणारा सण म्हणजे गोकुळाष्टमी. म्हणून मला गोकुळाष्टमी खूप आवडतो. कारण कसं आहे, त्यावेळी सगळे एकत्र येतात, सगळं भेदभाव विसरून जातात, एकमेकांमधला रुसवे फुगवे सगळे बाजूला ठेवले जातात. हीच तर आपल्या सणांची सगळी खासियत असते. तर बघा छान अशी दहीहंडी केली, आणि इथून मग पूर्ण गावातून मग हे लोक बाहेर जातात दहीहंडी फोडायला जेवून वगैरे. तर यावर्षी आम्ही काय बाहेर गेलो नाही. त्याचं कारण असं होतं की पाऊस भरपूर होता, आणि खरं सांगते पायाच्या दुखण्यामुळे तर ते एक शक्य नव्हतं सारखं इकडे तिकडे जाणं. आणि पावसामुळे ना यावेळी कंटाळा केला होता. आणि मला आता म्हणतात ना 2 दिवसावरती श्रावणी सोमवार आला होता, तर त्याच्या निमित्ताने मला ना काहीतरी असं वेगळं डेकोरेशन वगैरे करायचं म्हणत होतं. तर मी म्हटलं चला जायचं, आणि दरवर्षी जाते, याच वर्षी नाही गेली. पण खरंच पाऊस खूप होता. तर पण आता हे लोक सगळे जात होते ना, आणि मी घरीच होती. मग मैत्रिणी बोलले चल ये खाली, म्हणून त्यांच्या अट्टा खातर मग मी खाली गेली. आणि त्याच्यामुळे काय झालं की ज्या इथून म्हणजे माझ्या घराच्या इकडनं गेल्यानंतर कुठे हंड्या फोडतात आणि विसर्जन कसं करतं हे मला आधी बघायला मिळालं. कारण मी दरवर्षी जात नाही, इथपर्यंत असते आणि मग संध्याकाळी जात असते या ग्रुप बरोबर. पण यंदा म्हटलं चल त्या मैत्रिणी मला फोर्स करायला ये ग खाली,
म्हणून मी गेली आणि त्याच्यामुळे बरं झालं की मला श्रीकृष्णाचं जे विसर्जन करतात ना तेही बघायला मिळालं आणि त्याचा एक व्हिडिओ क्लिपही तुमच्यावर करता आले. आणि मेन म्हणजे म्हणतात ना कधी कधी आपल्या मनात असतं आणि आपल्याला त्या गोष्टी करता येत नाही. जसं आता मला रात्री इथे पाया पडायला जाता येत आलं नव्हतं, पाऊस पण भरपूर होता आणि रात्री खूप वाजले होते. तर कदाचित म्हणतात ना त्या मैत्रिणीच्या तोंडातून कृष्णाचीच इच्छा झाली असेल बोलवायची, कारण मी पाया पडायला पहिलंच वर्ष की मी गेली नाही, मला रात्री जाताना आलं. पण जेव्हा तिथे आरती चालू होती ना तर आरती करायचं म्हणजे म्हणतात ना आरती घ्यायला तरी ऍटलीस्ट कृष्णाची मिळाली. म्हणजे म्हणतात ना कधी कधी आपल्या इच्छा ना परमेश्वराला पण समजतात आणि परमेश्वर त्याच्यातून बरोबर मार्ग काढतो. तर मला इथे नाही पाया पडता आलं मंडपात, पण निदान विसर्जनाच्या आधी ते कृष्णाच्या पाया पडता आलं आणि म्हणतात ना त्याची एक आरती घेता आली. याचंच मोठं समाधान. म्हणतात ना कधी कधी कोणाच्या तोंडातून, मी खूप वेळा सांगते की बऱ्याचदा कोणाच्या तोंडातून कोण बोलून जातं आणि कुठली इच्छा आपली कधी पूर्ण होईल सांगता येत नाही. तर मला ना असं म्हणजे राहून राहून वाटत होतं की यावर्षी मला पाया पडताना आलं. पण म्हणतात ना ती इच्छाही परमेश्वराने पूर्ण केली. खरंच सांगते असं खूप आनंद होतो जेव्हा आपल्या एखाद्या मनात इच्छा असते आणि ती पूर्ण करायला परमेश्वर जेव्हा साथ देतो. आणि मग शेवटी म्हणतात ना विसर्जनाच्या आधी का होईना पण मला पाया पडता आलं, याचा खरंच खूप आनंद झाला. तर छान असं मग तिकडनं विसर्जनाला गेलो आणि छोटी छोटी मुलं पण बघा किती छान तयार होऊन आलेली असते. म्हणतात ना याच्यासाठी खरं तर त्या आई वडिलांचा आपण हे केला पाहिजे, कारण का मुलांना जर या सणामध्ये सामील करायला पाहिजे असेल ना तर आई वडिलांना तो आधी स्वतःला आई वडिलांना तो आवड असावी लागते. आणि दुसरी गोष्ट मुलांना ते म्हणतात ना छोटी छोटी जरी असली तरी त्या मुलांमध्ये तो उत्साह असावा लागतो. आणि ही दोन्ही मुलं एवढी उत्साही होती ना, एवढा पाऊस पडत होता तरी सुद्धा ती खूप मस्त मजा एन्जॉय करत होती. आणि लहान लहान मुलांनी जेव्हा असे दागिने वगैरे घालतात ना त्यांना सांभाळ, आणि मेन म्हणजे ही मुलं जराही रडत नव्हती. त्यामुळे खरंच खूप बरं वाटलं आणि आनंदाने म्हणजे ते म्हणतात ना आनंदाने ते सगळं एन्जॉय करत होते एवढ्या पावसामध्ये पण सुद्धा. तर खरं सांगते या मुलांना तर म्हणतात ना मनापासून धन्यवाद, कारण एवढ्या लहान लहान मुलांना घेऊन आई वडिलांनी येणं म्हणजे ते आई वडिलांसाठी पण हॅट्सऑफ, कारण का त्यांना आधी मुळात आवड असावी लागते. मी नेहमी सांगते जर आवड आपल्याला असेल ना तर आपल्या मुलांमध्ये ती आवड आपणहून रुजते आणि आपण जे करतो ते बघून आपली मुलंही आपलं अनुकरण नेहमी करतात. त्यामुळे तुम्हीच करत जा, तुमचं अनुकरण मुलं आपणच करणार. कारण का देवाच्या गोष्टी अशा आहेत ना की त्या जबरदस्ती बळजबरीने होत नाही, ते करण्यासाठी मनापासून आवड असावी लागते. आणि ती आवड तेव्हा निर्माण होते जेव्हा तुम्ही त्या गोष्टी करतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही त्या गोष्टी करणार तर मुलं आपसूक त्या गोष्टी करतात. तर बघा छान असं श्रीकृष्णाचं विसर्जन चालू होतं आणि खरंच सांगते खूप छान वाटत होतं. म्हणजे असं कधी कधी असं वाटतं की ती मूर्ती, आणि यावेळची मूर्ती पण असं वाटत होतं की कृष्णाने जाऊन एवढी छान मूर्ती होती आणि हसरा चेहरा होता मेन म्हणजे मूर्तीचा. तर असा होता आजचा एकंदरीत व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.